औरंगजेबाची कबर काढण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच सध्या चर्चा सुरू आहे। या संदर्भामध्ये चंद्रकांत खैरे हे आपला वेगळा मुद्दा मांडतायत। स्वतः चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, काय सांगाल तुम्ही? नारायण राणे यांचा चिरंजीव नितेश राणे असतील किंवा इतर सगळे लोक हे समाधी उकरून टाका म्हणतात। हे फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते करतायत। त्यांची जर हिंमत असेल, त्यांच्या तिकडे जे कबरी असेल ना, त्या कबरी काढा ना। पण इथे त्या ठिकाणी कबर काढायला माझा काही हे नाही आहे। सरकार करेल, सरकारला जे करायचं ते करेल सरकार, किंवा मग बाकी म्हणजे ASI जे करतील ते करेल। पण तो एक मी माझ्या भद्रा मारुतीची काळजी करतो। आज अध्यक्ष आमचे आहेत, आम्ही सर्वजण होतो। तुम्हाला सांगतो की भद्रा मारुतीची संख्या, भक्तांची संख्या 50% कमी झाली। काय कारण? हेच कारण भिवू लागले लोक की आता काय होणार, इथं कबर आहे, मग इथं काही झालं तर मग दंगल होणार, रोज काहीतरी भांडणं चाललं, इथे वातावरण खराब व्हायला लागलं। भद्रा मारुतीला येणारे भाविकांची हिंदू बांधव, भगिनी, माता, बालक हे सगळे येतात, ते घाबरायला लागले। हेच नाही तर टुरिस्ट वेरूळचे, तुम्ही वेरूळला आता जाऊन आलात, वेरूळचे टुरिस्टसुद्धा कमी झाले। मग त्यामुळे आता इथे जर काय असेल तर पोलिसांनी त्या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे प्रचंड इथे आमच्या इथं। आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या भद्रा मारुतीत धक्का लागता कामा नये। धक्का जरी लागला तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणे करू। पण इकडे कशाला धक्का लागेल? अरे बाजूला, अरे तुम्हाला काय माहिती, काल इथं झाले भांडणं, ह्या रत्नापूर शहरामध्ये भांडणं रोज व्हायला लागले, रोज भांडणं व्हायला लागले, काहीतरी खुसफूट करायची भांडणं व्हायला लागले। नंद्राबादला झाले, इथे झाले, इकडे झाले, तिकडे झाले, असं आलं ते। मग हे सगळं राजकारण सुरू आहे थोडक्यात तुमचं? हे राजकारण सुरू आहे, परंतु आमच्या भद्रा मारुतीची आता हनुमान जयंती येते, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती सगळे येते, त्याचे आता उत्सव सुरू होत आहेत। आणि त्या उत्सवाच्या मध्ये त्या ठिकाणी अननेसरी मध्येच काहीतरी विषय काढायचे, मग विषय काढून त्या ठिकाणी वातावरण खराब करायचं। आमच्या भक्तांना तो त्रास व्हायला लागला आहे। आत्ता मी आतमध्ये होतो, दर्शनाच्या वेळेस तिथे होतो, तर मला काही नाशिकचे लोक भेटले मला। ते म्हणे की साहेब, मग आम्ही यायचं की नाही यायचं दर्शनाला? म्हणजे घाबरले। ह्या भद्रा मारुतीच्या दर्शनाला कल्याणपासून नाशिक, सिन्नर, इकडे खानदेशातले, नंदुरबारपासनं इथे जळगाव, भुसावळ, त्यानंतर बाकीच्या मराठवाड्यातले सर्व जिल्ह्यातले लोकही दर्शनाला येतात। आता आज शनिवार आहे ना, मग आता करायचं काय? कबर काढायची का नाही काढायची? कबरीचा माझा काही संबंध नाही आहे। काढायची का नको? कबर सरकार काढेल नाही काढेल मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही। मी माझ्या भद्रा मारुतीला कोणी धक्का लागला तर त्या ठिकाणी आम्ही सोडणार नाही। हा विषय सगळा थांबवा असं तुमचं म्हणणं आहे? मी नाही म्हणते काही। ते जे करणारे, जे हे जे राजकारण करणारे लोक आहेत ते पाहतील, आपलं काही घेणं नाही। पण इथे काल इथे स्वतः मारामारी झाल्या, परवा तिकडे झाल्या, इकडे वेरूळच्या आसपास परत मारामारी झाल्या। मग तुम्ही त्या ठिकाणी हे वातावरण असं खराब करायचं का? त्यामुळे आमच्या संभाजीनगरमधून काय सगळीकडे येणार खराब होत असलेलं वातावरण थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? पोलिसांनी त्या ठिकाणी पूर्णपणे जास्तीत जास्त बंदोबस्त ठेवला पाहिजे, सरकारने काळजी घेतली पाहिजे। हे भद्रा मारुती देवस्थान हे काही आमचं कोणाचं एकट्याचं नाही, अध्यक्ष असतील, आमचे मेंबर असतील, त्यांचं नाही आहे, हे सगळं जनतेचं आहे। किती लोक येतात, अरे बापरे, इतके लोक येतात दर्शनाला। आणि आज जर पाहिलं तर आज 50% पण नाही आहे। आता मिलिंद एकबोटे असतील, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असतील, नितेश राणे असतील, हे जे बोलत आहेत हे चुकीचं आहे का? ह्यांचं काय म्हणणं? नाही, मी म्हणतच नाही चुकीचं। त्यांनी तो अभ्यास करावा, त्यांनी काही पण करावा, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी इथे येऊन वातावरण खराब करून जाणे हे बरोबर नाही। इथे आमच्या आता इथे किती मुस्लिम आहे ना, या रत्नापूर शहरामध्ये किती मुस्लिम आहे, किती हिंदू आहे, मग त्यांच्यात रोज मारामाऱ्या हे कसं त्याचा इफेक्ट आमच्या भद्रा मारुतीच्या भक्तावर होतो आहे। म्हणजे थोडक्यात हे कबर काढण्याच्या नावाखाली हे जे वातावरण खराब करणं सुरू आहे ते थांबलं पाहिजे? नाही, ते अननेसरी कशाला उगाच मुख्यमंत्री महोदयांनी तो काळजी घेतली पाहिजे। कारण त्यांचा जर समजा असं असेल तर ते म्हणजे लोक भ्यायला लागले। हो, मला आत्ता काही महिला म्हणे का इथं पोलीस कसे काय आले इथे पलीकडे गल्लीत? म्हणे तुम्ही इकडनं आलात का? म्हणे हो आम्ही इकडनं आला। तिकडं कशाला? म्हणे पोलीस खूप उभे तिथे। म्हणजे ते पोलीस घाबरायला लागले तिथे। स्वतः DYSP त्या कबरीच्या जवळ बसलेले बिचारे काय म्हणजे। मला असं म्हणायचं आहे खरे साहेब की साधारण 318 वर्षापूर्वी औरंगजेबाचं निधन झालं, 318 वर्षानंतर आता कबर काढणं वगैरे हा मुद्दा गैरलागू वाटत नाही का? मी ते औरंगजेबाची कबर, कारण मला औरंगजेबाचा प्रचंड राग येतो। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने
कशाला पाहिजे तो औरंगजेब? त्यांनी किती हिंदूंना मारलं, मंदिरं तोडले, लेण्या तोडल्या. हे लेण्या तोडले जे तुटले दिवस हे त्याच्या काळात झालं. मग इतकं असताना त्याचं इथे इथं मेला, इथं कबर टाकली. ठीक आहे, हे आम्हाला त्याचं म्हणणं आहे. पण त्याला इतकं 300-350 वर्षानंतर त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण काय आहे? संपून टाकणं तो विषय. काढून टाकायची कबर नाही, विषय संपून टाकायचा. विषय संपून टाकायचा. म्हणून मला या ठिकाणी हेच सांगायचं की कबर काढली तरच विषय संपेल ना. सरकारने आता सगळीकडे कबर काढायचं असं काय? सरकारने शांतता काहीतरी मीडिया काढायचा. पण आमच्या भद्रामारुतीचे जे येणारे सगळे लोक आहेत दर्शनार्थी, ते दर्शनार्थी त्या ठिकाणी त्यांना कुठेही अडचण येऊ नये ही माझी भूमिका आहे. तर हे होते शिवसेनेचे जहाल नेते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की औरंगजेबाचा हा जो मुद्दा आहे, कबरीचा जो मुद्दा आहे, तो 350 वर्षानंतर याला का महत्त्व देता. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.